बोलो गजानन महाराज की जय। गजानन विजय ग्रंथ अध्याय 9। श्री गणेशाय नमः। हे सगुण स्वरूपा रुक्मिणीवरा, हे चंद्रभागा तटविहारा, श्री संत वरदा शारंगधरा, पतित पावना दयानिधे, लहाना वाचून मोठ्याचा, मोठेपणान टिकेसाचा, पतित विन परमेश्वराचा, बोलबाला होणे नसे. आम्ही आहो पतित म्हणून तुला म्हणतात, पावन करता रुक्मिणीकांत हे आता विसरू नको. परीस लोहाला सोने करी म्हणून त्यांचे महत्व भूमीवरी, ओहोळ पोटी घे गोदावरी म्हणून म्हणती तीर्थ तिला. याचा विचार करावा चित्ती आपुल्या माधवा, दास गणूला हात द्यावा बुडून द्यावे कोठे. असो गोविंद बुवा टाकडी कर, एक हरिदास होता थोर, तो कराया कीर्तन गदर शेगावाशी पातला. तेथे शिवांचे मंदिर पुरातन होते साचार, ज्याचा केला जीर्णोद्धार मोठे नामक सावकारे. अलीकडच्या श्रीमंताला मंदिराचा कंटाळा, मोटारी क्लब बायसिकला याचे प्रेम बोसे. तैसान मोठे सावकार श्रीमंत असून भाविक फार, त्यानेच हा जीर्णोद्धार केला असे मंदिराचा. म्हणून मोठ्याचे मंदिर वधू लागले नारी नर. आता पुढचा प्रकार काय झाला तो ऐका. त्या मोठ्याच्या मंदिरी उतरले टाकडीकड कथे करी. त्यांचा घोडा समोरी बांधिला होता मंदिराच्या. घोडा अति द्वाळ होता, कोणासही मारिला था. समोरून कोणी येता त्यास चावे कुत्र्यासम. तोडी चराटे वरच्यावरी, स्थिर न राहे क्षणभरी. कधी कधी कांतारी त्याने जावे पळून. किंकाळे रात्रंदिवस वाईट खोड्या बहुवस. आल्या होत्या मुक्कामास श्रोते तया घोड्यांच्या. लोखंडाच्या साकड्या होत्या त्याची बांधण्या केल्या, त्या समयी राहिल्या टाकडी माझी विसरून. चराटाने कसा तरी घोडा मंदिरासमोरी बांधून या कथे करी निजले जाऊन शैला. रात्र झाली 2 प्रहर, तमे आक्रमिले अंबर. दिवा भितांचे दुत्कार होऊ लागले वृक्षावरी. टिटव्या टिटी शब्द करीती, व्यागुडे भक्ष्या दुंडिती. पिंगडे बसुनी वृक्षावरी किलबिल करू लागले. सामसूम जिकडे तिकडे बंद झाली कवाडे. कोठेही ना दृष्टी पडे एकही माणूस रस्त्याने. ऐशा रात्र समयास श्री गजानन पुण्यपुरुष, घोडा बांधल्या ठायास येते झाले सहजगती. जे जे कोणी दाळ असती त्यांना सुधारण्याप्रती, साधू पुरुष अवतार घेती ईशाज्ञेने भूमीवरी. औषधाचे प्रयोजन रोगा निवारण्या कारण, तेवी दाळांचे द्वाळपण साधू संत निवारिती. असो गजानन घोड्यापाशी आले रात्र समयासी, जाऊन निजले अतिअर्ची चौपायात घोड्यांच्या. मुखे भजन चालले होते, गणी गण गणात बोते. या सांकेतिक भजनाचे जाणण्या कोण समर्थ हो. त्या सूत्ररूप भजनाचा अर्थ ऐसा वाटतो साचा, गणी या शब्दाचा अर्थ मोजी हाच असे. जीवात्मा म्हणजे गण, तो ब्रह्माहून नाही भिन्न, हे सुचवावया कारण गणात हा शब्द असे. बोले हा शब्द देखा, अपभ्रंश वाटे निका. बाते हा शब्द ऐका, तेथे असावा निसंशय. बाया शब्दे करून घेतले पाहिजे मन, ते हे आहे सर्वनाम शब्दाऐवजी आलेले. म्हणजे मना समजे नित्य, जीव हा ब्रह्मास सत्य. मानू नको तया प्रत निराळा त्या तोची असे. गिन गिन गिनात बोते, कोणी गणी गण गणात बोते. ऐशी आहेत 2 मते या भजनाविषयी शेगावी. त्याशी न आपुले प्रयोजन, आपणा कथेसी कारण. महाराज निजले येऊन चौपायात घोड्याच्या. वरील भजन मुखाने चालले होते आनंदाने. वाटे या भजन रूप साकडीने घोडा बांधून टाकीला. गोविंद बुवाच्या अंतरी दास्ती होती जवरी खरी, म्हणून तो वरच्यावरी उठून पाय वारुला. तो ठाण्यावरी घोडा शांत, ऐसे पडता दृष्टीप्रत. गोविंद बुवाच्या चित्तात अति नवल वाटले. तो आपल्या मनी म्हणे, हे ऐसे झाले कशाने. काही आजाराने व्याप्त झाला घोडा हा, म्हणून राहिला शांत. हे न काही कळो येत, हा ऐसा आजपर्यंत नाही कधीच स्थिरावला. हे काय आहे ते पहाया गेले, तो एक माणूस दिसले. चोहो पायात निजलेले त्या दाळ घोड्याच्या. अति निकट येऊनी पाहू लागले निरखुनी. तो दिसले कैवल्यदानी तेथे गोविंद बुवाला. ते म्हणाले मनात, घोडा का झाला शांत. हे कळले कारणासहित मद लागी येदवा. समर्थाच्या सहवासे घोडा शांत झालाचे. जेथे कस्तुरी तेथे नसे दुर्गंधाचा थारा कदा.
समर्थाच्या पायावरी गोविंदबुवाने अत्यादरी शिर ठेविले निर्धारी अष्टभाव दाटले मुखे करू लागले स्तवन आपण खरेच गजानन विघ्नाचे करीतसा कंदन याचा प्रत्यय झाला माझा घोडा दाळती सर्वई जाला भीती तेथेच आलात गुरुमूर्ती हरण्या त्याचा द्वाडपणा ह्या घोड्याच्या चाटखोडी चालता मध्येच मारी उडी शनशना मागल्या दाढी हा दुगाण्या महाराज मी गेलो होतो कंटाळून म्हणून बाजारा लागून गेलो विकाया कारण परिण कोणी घेया मी फुकटही लागलो द्याया परिण कोणी तयार घ्याया त्यावरी आपण केली दया हे झाले फार बरे आम्हा कथेकऱ्यांचे घोडे पाहिजे गरीबसाचे घरा माझी धनगराचे नाही वाघ कामाचा ऐसा झाला प्रकार घोडे झाले गरीब फार जळजीवांचा उद्धार करण्यास स्वामी अवतरले घोड्यास म्हणाले आता गड्या करू नकोस येतून खोड्या त्या येथेच रोकड्या द्याव्या अवघ्या सोडून तू शिवाच्या समोरी याचा विचार काही करी वागत जावे बैलापरी त्रास न देई कवनाते ऐसे त्यासी बोलून निघून गेले दयागन कृपा कटाक्षे करून पशुही जाने आकडेला असो श्रोते दुसरे दिवशी मळ्यात असता पुण्यराशी आले गोविंदबुवा दर्शनाशी घोड्यावरी बैसून घोडा गोविंदबुवाचा शेगावासी ठाऊकसाचा कोश अवघ्या खोड्यांचा भीत होते सदासी जण तो मळ्यात आलेला पाहून लोक बोलले त्या कारण गोविंदबुवा ही घेऊन पिढा कशाचे ते आला मुले बायका मळ्यात आहेत पहा वावरत तुमचा घोडा करील घात सहज लिलेने कवनाचा बुवा त्यास बदले तुमचे म्हणणे मी ऐकले माझ्या घोड्यास शहाणे केले काल रात्री समर्थांनी त्याने खोड्या दिल्या टाकून आला गोगल गाई समान आता भ्यावयाचे कारण काही न उरले कोणाशी चिंचे खाली उभा केला टाकडीकरांनी घोडा बला चराटा वाचूनी राहिला उभा तो एक प्रहर भाजीपाला कोडा घास मळ्यात होता विशेष परिणा लाविले त्याच तोंड घोड्याने काही पहा संताची केवढी शक्ती पशुई आज्ञेत वागती पत्र्यात आरंभिली स्तुती गोविंदबुवांनी समर्थाची अचिंत्यम जगता प्रतिकृती तुझी न कोणाकडे असो खलही केवळा तव कृपे सुमार्गी वळे उने पुळती ये तुझ्या खचित रत्न चिंतामणी श्री सतत माझिया वरदस्त ठेवा क्षणी बोलो गजानन महाराज की जय ऐशी स्तुती करून गेले गोविंदबुवा निघून घोड्यास आपल्या घेऊन टाकडी ग्रामाकारण प्रत्येक दिनी शेगावी यात्रा येई नवी नवी काहीतरी करून जीवी हेतू आपल्या श्रोते हो त्या यात्रे करू मंडळीत बाळापूरचे 2 गृहस्थ आले काही धरून येत समर्थांच्या दर्शना पंथी जाता एकमेका बोलू लागले ऐसे अदेखा पुढल्या वारीस गांजा सुका येऊ आपण घेऊन काकी या गांजावर समर्थाचे प्रेम फार तो आपण आणला जर तरी कृपा होईल त्यांची लोक आणती बर्फी खावा आपण गांजाने उबरवा गाठ धोत्रा बांधून ठेवा ना तरी विस्मृती होईल पुढच्या वारीस 2 जण आले दर्शना कारण परी गेले विसरून गांजा तो आणावया शिरठेविता पायावरी आठवण त्यांना झाली खरी की नाही आणीला बरोबरी गांजा तो आपण आता पुढच्या वारीसी दुप्पटानु गांजाची ऐसे बोलून मानसी दर्शन घेऊन गेले हो पुढच्या वारीस तेच झाले गांजा आणण्याचे विसरले कर जोडून मात्र बसले स्मृती नसे गांजाची तै स्वामी म्हणाले भास्कराशी पहा जगाची रीत कैसी गाठ मारून धोत्राची विसरती जिन्नसा नाव्या जातीने आहेत ब्राह्मण तेच आपले भाषण करती आपण होऊन खोटे पहा सर्वाशी ब्राह्मणाचे भाषण कदा नसावे अप्रमाण या तत्वा लागून न जाणती चांडाळते द्विजे निज धर्म सोडिला आचार विचार सांडिला ह्यामुळे श्रेष्ठत्वाला ते मुकले सांप्रत बेटे मनी नवस करीती आणि हात हालवीत येते ती अशा अनेका पूर्ण होती त्यांच्या मनीचे मनोरथ बोलण्यात पाहिजे मेळ चित्त असावे निर्मळ तरीच तो घननीळ कृपा करीतो भास्करा हे शब्द त्या दोघांशी अति लागले मानसी पाहू लागले एकमेकाशी कुतूहल दृष्टीने पहा केवढे अगाध ज्ञान आहे यांचे परिपूर्ण हा जगत चक्षु गजानन सूर्या परीच असे हो आपण नवस केला म्हणी तो जाणीला समर्थांनी आता येऊ घेऊन चला गांजा गावातून ऐसा विचार करून उठले गावात जाऊ लागले गांजा आणावया बरे तय महाराज बदले त्या आता शिळ्याकडी प्रत का हा उगा आणि ताऊत सार नाही किंवा यात मीन हा पापलो गांजाला
आता आणण्या गांजा प्रत नका जाऊ पेठेत, मेळ हमेशा बोलण्यात ठेवा तुम्ही आपुल्या. लबाडाचे न हेतुपुरती ही खुनगाठ बांधा चित्ती, तुमचे काम झाल्यावरती मर्जी असल्या गांजा आणा. पुढील आठवड्यात तुमचे काम होईल जा अत्युत्तम, परी कदा न चुकवा नेम 5 वाऱ्या येथील करा. काकी हा येथे स्थिर आहे मृडानी पती कर्पूर गौर, ज्यांच्या कृपेने कुबेर जगी झाला धनपती. जा नमस्कार त्याशी करा, गांजा आणावयान विसरा, परमार्थात खोटे जरा बोलू नये मानवांनी. ऐसा उपदेश ऐकून महाराजांची वंदून, घेतले शिवाचे दर्शन आणि गेले बाळापुरी. पुढील आठवड्या माझी भले काम त्यांचे फत्ते झाले, तेही गांजा घेऊन आले शेगावात वारीला. त्या बाळापूरची दुसरी कथा तुम्ही ऐका श्रोते आता. बाळकृष्ण नामे होता बाळापुरात रामदासी. कांता त्यांची पुतळाबाई परमभाविक होती पायी, दरवर्षी वारीस जाई पायी सज्जनगडाते. पती पत्नीचा विचार एक, पौष मासी निगती देख, ओझ्यासाठी घोडे एक घेऊन या बरोबरी. कुबडी कंता दासबोध सवे हे सामान अतिशुद्ध, साधुत्वाचा नव्हता मद तयासी की चढलेला. मार्गी चालता ग्रामांतरी, प्रत्ययी झोडी फिरवी घरी खरी, त्या जोडीच्या भिक्षेवरी नैवेद्य करी रामाला. पौषवद्यात बाळापूर सोडी 9वीला साचार, असे कांता बरोबर पुतळाबाई नामजीचे. बाळकृष्ण बुवा हाती चंदनाच्या चिपड्या असती, पुतळाबाई करी साथी झांज हाती घेऊन. रघुपतीचा नाम गजर करी पंताने निरंतर, शेगाव खामगाव मेकर देऊळगाव राजापुढे. आनंदी स्वामीस जालनापुरी, वदुनिया जांबनगरी, जा येते ते मात्र करी 3 दिवस मुक्काम. काकी ते ठिकाण समर्थाचे जन्मस्थान, पुढे दिवऱ्यास येऊन वंदन करी गोदेला. पुढे बीड आंबे जोगाईचे, मोहोरी बेलेश्वर स्वामीचे, पटशिष्य समर्थाचे डोमगावी कल्याण. नरसिंगपूर पंढरपूर, नाते पोते शिंगणापूर, वाई आणि सातार असे जे गडाच्या पायथ्यापाशी. माध्यवद्य प्रतिपदीला तो येऊन पोहोचे भला, श्री सज्जन गडाला 9मीच्या त्या उत्सवाशी. यथाशक्तीप्रमाणे ब्राह्मण भोजन करावे त्याने, श्री स्वामी समर्थाकारणे खरा खराच रामदासी. ऐसे रामदासी आता होणे कठीण सर्वता, दास 9मीचा उत्सव होता परत जाई त्याच मार्गे. ऐसा क्रम चालला बहुत दिवस त्याचा भला, 60 वर्षे देहाला गेली त्यांच्या उलटून. मागवद्य द्वादशीत सोडून सज्जन गडास, निघावे परत जावयास त्याने आपल्या बाळापुरा. असो वद्य द्वादशीशी बसला समर्थ समाधीपाशी, आले दुःखाश्रुलोचनाशी शब्दन त्याशी बोलवे. हे रामदास स्वामी समर्था, हे गुरुराया पुण्यवंता, माझे शरीर सकले आता वारीन पायी होईल. जरी बसून वाहनाते येऊ सज्जन गडाते, तरी तेही कठीण दिसते मजलागी दयाळा. नेम चालला आजवर आता पळू पाहे अंतर, परमार्थासी शरीर निकोपादी पाहिजे. तरीच सव घडे काय हे रामदासा माझे आई, हे म्हणण्याची जरूर नाही आपण सर्व जाणता. ऐसी प्रार्थना करून निजला शयेस जाऊन, तो प्रभात काळी पडले स्वप्न बाळकृष्ण बुवाला. स्वप्नी म्हणाले रामदास, ऐसा न होई हताश, नको येऊ येथून खास या सज्जन गडाते. माझी कृपा तुझ्यावरी, माझा उत्सव बाळापुरी, करावा तू आपुल्या घरी मी येईन 9मीला. तुला द्याया दर्शन हे मानी प्रमाण वचन, आपुल्या शक्तीस पावन परमार्थ तो आचरावा. ऐसे स्वप्न पाहिले बाळकृष्ण आनंदले, कांतेस परत आले बाळापुरासा आपल्या घरी. पुढे श्रोते दुसरे वर्षी काय झाले माघमाशी, त्या बाळापुराशी ते आता अवधारा. माघवद्य प्रतिपदेस समर्थाच्या उत्सवास प्रारंभ बाळापुरास बाळकृष्णांनी घरी केला. दासबोधाचे वाचन, रात्रीस हरिकीर्तन, 2 प्रहरी ब्राह्मण भोजन, दुपारती अस्तमानाला. बाळकृष्णाच्या मनात विचार हाची घोडत, पाहू कसे येतात स्वामी समर्थ 9मीला. बाळकृष्णाच्या वचनांनी केली गावकऱ्यांनी आपापसात वर्गणी उत्सवासाय करावया. ऐसा थाट बाळापुरा 9 दिवस झाला खरा. 9वे दिवशी 2 प्रहरी अगटीत आले घडून, श्री गजानन साक्षात्कारी. श्रोते तया बाळापुरी उभे राहिले 2 प्रहरी, 9वी तिथी लक्षण. बाळकृष्णाच्या द्वारात रामाभिषेक चाललात, लोक झाले विस्मित गजाननाची पाहुण्या. म्हणू लागले बुवासी, उठा उठा हो वेगेशी, तुमच्या दास 9मीशी द्वारी पातले गजानन. त्यावरी बुवा म्हणाले, गजानन आले बरे झाले,
त्याही संताचे लागले पाय माझ्या घराशी. परी आजच्या दिनीसाची मी वाट पाहतो समर्थाची, त्या सज्जन गळ निवासियाची आतुर होऊन ये ठाई. त्याचा मशी करार आहे मी नवमीला येईन पाहे, ती वाणी असत्य नोहे ऐसा माझा भरवसा. इकडे स्वामी गजानन दारी उभे राहून जय जय रघुवीर म्हणून लोक बोलू लागले. ऐल्या शिळा रागवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. अशी वाणी ऐकता उठली स्वारी बाळकृष्णाची, पाहती जो येऊन द्वारी तो गजाननाची नग्न स्वारी. अजानुभाऊ साजिरी उभी निदानंदामध्ये, करण्या गेला नमस्कार तो रामदास दिसले साचार. हाती कुबडी जटावार रुळत होता पाठीवरी, बाली त्रिपुंड उभासाचा होता गोपीचंदनाचा. नेसलेल्या लंगोटीचा रंग होता हिरमुजी. ऐसे रूप पाहिले बाळकृष्णा भरते आले, प्रेमाचे ते श्रोते भले नयने साचले आनंदाश्रू. तो सवेच दिसती गजानन त्यांच्या नेत्राकारण, कुबडी लंगोटी काहीच न त्रिपुंड श्रीचा जटावार. पुन्हा त्याने हताश व्हावे तो रामदास स्वामी दिसावे, पुन्हा जो निरखून पाहावे तो मागुती गजानन. अशी स्थिती झाली खरी सिनेमाच्या खेळापरी, घोटाळलासे अंतरी कोडे काहीच उमगेना. मग म्हणाले गजानन रामदासासी प्रेमे करून, नको गांगरू देऊ मन तुझा समर्थ मीच असे. मागे बापा गळावरी माझीच वस्ती होती खरी, आता शेगावा भीतरी राहिलो येऊन मळ्यात. तुला सज्जन गडी दिले वचन की रामदास नवमीस येईन, मी बाळापुरा लागून याचे स्मरण आहे का. त्या वचनाची पूर्तता करण्यास येथे आलो आता, दे सोडून अवघी चिंता मीच आहे रामदास. शरीररूपी वस्त्रास तू किंमत देसोस, आणि आत्म्याला विसरतोस याला काय म्हणावे. श्लोक आहे गीते ठाई, वासांसी जीर्णानी तो पायी. ऐसा मुलीना भ्रमिष्ट होई चाल पाटी बसवी मज. नमला बाळकृष्णाचा धरून हात गजानन आले घरात, एका मोठ्या पाटी स्थित स्वामी गजान झाले. बाळापुरी पुकार झाली गजानन आल्याची धिवली, मंडळी धावू लागली दर्शन घ्याया पायांचे. रामदासी अवघ्या दिवसभर करीत राहिला विचार, शेवटी रात्र होता 3 प्रहर स्वप्न पडले बाळकृष्णा. अरे गजानन माझीच मूर्ती हल्ली तुमच्या वराड प्रांती, संशय मुळी ना धरी चित्ती तो धरिता बुळशील. मी तोच समजून करी गजाननाचे पूजन, गीतेचे हे आहे वचन संशयात्मा विनश्यती. ऐसे स्वप्न पडल्यावरी बाळकृष्ण तोषला भारी, मस्तक ठेविले अत्यादरी गजाननाचे पायावर. महाराजा पुलिलीला मीना समर्थ जाणण्याला, तो घोटाळा उकलिला तुम्ही स्वप्न देऊन. नवमी माझी सांग झाली न्यूनता न काय उरली, अर्भकावरी कृपा केली तेने धन्य झालो मी. आता काही दिवस रहा या बाळापुरास, हीचा आहे मनी आस ती पूर्ण करा हो. महाराज म्हणाले त्यावर ऐक माझा विचार, काही दिवस गेल्यावर येईन मी बाळापुरा. भोजनोत्तर निघून गेले स्वामी शेगावासी भले, रस्त्याने न कोणा दिसले शनात पोचले शेगावी. स्वस्ती श्रीदास गणविरचित हा गजा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, सुखद हो भाविका प्रत हेची इच्छी दास गणु. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथ नवमोध्याय समाप्त. बोलो गजानन महाराज की जय. सब साधु संतन की जय. पंढरीनाथ भगवान की जय. पार्वतीपते सांब सदाशिव भगवान की जय. हर हर महादेव शंभो.